नमस्कार, साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण कापशी फलटण तालुका या गावामध्ये आहोत आणि या गावातील नागरिकांनी मला इथं बोलवले आहेत आणि सध्या यांच्या काहीतरी अडीअडचणी आहेत आणि आज त्यांची ग्रामसभा होती ग्रामपंचायतीची आणि या ग्रामसभेमध्ये काही अडीअडचणी आल्या होत्या आणि काही प्रश्न उपस्थित झाले होते। त्या संदर्भात आज बोलण्यासाठी मी या गावामध्ये उपलब्ध आहे आणि त्यांच्या काही अडीअडचणी काय प्रश्न आहेत हे मी इथे जाणून घेणार आहोत। कापशी ग्रामसभेमध्ये आमदारांच्या हस्तक्षेपाचा जाहीर निषेध। ग्रामपंचायतीच्या हस्तक्षेपामध्ये आमदारांचा हस्तक्षेप जाहीर निषेध। ग्रामपंचायतीच्या कामामध्ये आमदारांचा हस्तक्षेप जाहीर निषेध। नमस्कार, मी रवींद्र कदम, उपसरपंच ग्रामपंचायत कापशी। आज ग्रामपंचायतीच्या वतीनं तंटामुक्ती समितीची पुनर्रचना या विषयावरती ग्रामसभा ठेवण्यात आलेली होती, परंतु अध्यक्ष निवडीच्या वेळी वरून आमदारांच्या वतीनं या ग्रामसभेमध्ये हस्तक्षेप करण्यात आला आणि याच्या अगोदर फलटण तालुक्यामध्ये कधीही आमदारांचा किंवा वरिष्ठ नेत्यांचा या ग्रामसभेमध्ये किंवा गावच्या विषयामध्ये कधी हस्तक्षेप झाला नव्हता। परंतु आज कापशी ग्रामसभेचं एवढं मोठं दुर्दैव आहे की यामध्ये तालुक्यातील एका नेत्यानं आमदारांनं या ग्रामसभेमध्ये हस्तक्षेप करून निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला। त्याचा आम्ही या ठिकाणी कापशी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। नमस्कार, मी अजित बोबडे। आज ग्रामसभेची ही मीटिंग असल्या निमित्तानं तंटामुक्तीची निवड होती। निवड असल्यामुळे बाबा हे गावचा निर्णय गावाने घ्यायचा होता, पण यामध्ये काय झालं की गावच्या काही बाबा जे असतील नागरिक असतील यांनी निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय पार पडला होता। पार पडल्यानंतर ठराविक राजकीय गावातील ठराविक राजकीय नेते असतील किंवा कोण असतील त्यांनी वरती आमदारांना फोन लावला। आमदारांना फोन लावल्यानंतर वरनं आपले जे ग्रामसेवक अण्णा आहेत त्यांना दबाव आणला जातोय। दबाव आणून मग तुम्ही हे सध्या काय तुम्हाला करायचंय, मग तुम्ही हे निर्णय ग्रामसेवक घेणार आहे का आमदार साहेब घेणार आहेत, त्यांची इथं घ्यायची दखलच म्हणजे काय गरजच नव्हती। मग तुम्ही इथनं पुढे असं दबाव आणला नाही पाहिजे। तंटामुक्ती समितीला जर हा हस्तक्षेप असेल तर सरपंच पदाच्या निवडणुकीला किती हस्तक्षेप असेल। मग तुम्ही आता जेवढा दबाव आणताय मग 4 महिन्यात तुम्ही आम्हाला भरपूर दबाव आणणार आहे, हे झालं नाही पाहिजे इथून पुढे बाबा। त्याच्या पाठीमागे सुद्धा वैयक्तिक दबाव भरपूर आलेले आहेत, मी ते योग्य वेळी आपणासमोर आणील। कापशी आज कापशीमध्ये आम्ही विशेष ग्रामसभा राबवली होती। विशेष ग्रामसभा घेतली होती। आज तंटामुक्त समिती पुनर्रचनेची निवड होती। तर आमची मीटिंग साधारणपणे ग्रामसभा 10ला चालू झाली। त्यामध्ये ग्रामसेवकांनी पूर्ण समितीची निवड केली। ज्यावेळी अध्यक्षांच्या निवडीचा वेळ आली त्यावेळी ग्रामसेवकांना घनवट यांचा आमदारांच्या पेचा फोन आला। त्यानंतर खूप वादाचं वातावरण निर्माण झालं ग्रामसभेमध्ये। त्या वाद लक्षात घेऊन मी गौरी जाधव सरपंच मी तहकूब मीटिंग म्हणून ही ग्रामसभा तहकूब करण्यात येत आहे असा निर्णय दिला। या घटनेचा आम्ही कापशी ग्रामस्थ म्हणून जाहीर निषेध करतोय। नमस्कार, मी संदीप बोबडे एक ग्रामस्थ या नात्याने बोलतोय। आज ही या ठिकाणी तंटामुक्ती संदर्भात निवड करण्यासाठी या ठिकाणी ग्रामसभा बोलवली होती। अतिशय खेळीमेळी वातावरणात इतर सदस्यांच्या या ठिकाणी निवडी अगदी सामोपचारानं या ठिकाणी निवड झाली। अध्यक्षपदाचा मुद्दा होता। काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय द्यायच्या अगोदरच आमदार साहेबांच्या PAचा कोणाकरवी का होईना या ठिकाणी फोन केला। अण्णासाहेबांनी तो उचलला नाही तरी त्यांना निरोप दिला तसा की वरून फोन येतोय। मला वाटतं या ठिकाणी राजकीय बळाचा वापर करून ग्रामस्थांना या गोष्टीचा त्रास होणार आहे। अशा हस्तक्षेप होता कामा नये। ग्रामपंचायतीने आणि ग्रामसभेला भरपूर अधिकार आहेत, त्याची अंमलबजावणी ग्रामसभेलाच करून द्यावी असं या प्रतिनिधीनं मला वाटतं लक्षात घेतलं पाहिजे आणि आमच्या जी स्वायत्तता आहे ती ग्रामसभेला आणि त्या ग्रामस्थांना त्यांचं कर्तव्य पार पाडू द्यावं आणि यापुढे अशा हस्तक्षेप करू नयेत। आम्ही खपवून घेणार नाही। आपण
कापसी या गावामध्ये आहोत आणि याच्या अगोदर आपण दुसऱ्या गटाची काय प्रतिक्रिया होती, त्यांच्या काय अडीअडचणी होत्या त्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर आता ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाल्यानंतर दुसराही गट आपल्यासमोर आलेला आहे आणि त्या गटाच्या काय अडीअडचणी आहेत त्या आपण सध्या इथं जाणून घेणार आहोत. आणि हा विषय बोलण्यासाठी त्याच गावातील कापशी या गावातील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर काय विषय झाला ग्रामपंचायतीमध्ये, काय सांगू शकता? आज अधिकृत अशी म्हणजे तंटामुक्तीची निवड या प्रक्रियेसाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही ग्रामसभा पार पडत होती. जवळपास सुरुवातीलाच त्यांनी ग्रामसेवकांनी जे बाबा कशा पद्धतीचे निवड निकष राहतील त्या पद्धतीने सगळे कॅटेगरी आम्हाला सगळ्यांना समजून सांगितली होती आणि व्यवस्थित चांगल्या वातावरणामध्ये ग्रामसभा चालली होती. आता अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी एक निकष ठेवला होता की बाबा संबंधित जो म्हणजे अध्यक्ष निवडीसाठी इच्छुक उमेदवार आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन हा विषय कंपल्सरी पाहिजे. तर आमच्याकडून अल्पसंख्याक समाजाचे फिरोज शेख म्हणून उमेदवार होते, तर त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी व्यवस्थित रित्या पूर्ण केल्या होत्या. म्हणजे त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण होतं आणि संबंधित जो विरोधक उमेदवार होता त्यांनी फक्त एक ॲप्लिकेशन त्याचंही आलं. तर आता तो जो काय ग्रामसेवक आहेत त्यांनीच म्हणजे त्यांनाच बाबा अधिकार किंवा माहिती होती की ह्याच्यातलं कुठलं वैध आहे कुठलं अवैध आहे. मग त्यानुसार त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी निर्णय असा दिला की बाबा फिरोज शेख यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण आहे आणि त्यांचं अपात्र आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला सांगतो गोंधळ सुरू झाला. आता कसं आहे की बाबा ते अल्पसंख्याकमधून सदस्य म्हणून त्यांची ऑलरेडी निवड झाली, पण एवढी ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी सुरुवातीलाच कागद मागून घेतली होती, ती दुरुस्ती करून हा विषय खरं तर मिटवायला पाहिजे होता. पण विनाकारण आपल्यासारखं होत नाही. आता वास्तविक पाहता त्यांची पालकत्वाची भूमिका आहे की सरपंच त्या गटाचा आहे, उपसरपंच त्या गटाचा आहे, विद्यमान सगळीच सदस्य बॉडी बऱ्यापैकी त्यांच्याच गटाची. असं असताना जर सगळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलं होतं तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या मनानं स्वीकारायला पाहिजे होत्या. जर बाबा आपण दिलेला उमेदवार त्याचं जर पोलीस व्हेरिफिकेशन किंवा इतर गोष्टी जर अपात्र आहेत तर ग्रामसेवक जर सांगतायत की बाबा ह्या गोष्टी बरोबर नाहीत तर त्यांनी ह्या गोष्टीवरून हे करणं. पण नंतर मग त्या गोष्टीला वेगळं वळण लागत गेलं की ग्रामसेवकावरती दबाव बनवणं की त्यांना म्हणजे अगदी अंगावरती जाणं, फार शिवीगाळपर्यंत हे झाला. अगदी विद्यमान जे आमदार आहेत तालुक्याचे त्यांना ह्या गोष्टीसाठी एकेरी किंवा वेगळ्या पद्धतीनं आरवाच्या भाषेत बोलणं. खरं तर असा प्रकार ह्या गावात यापूर्वी कधी झाला नव्हता, व्हायला नव्हता पाहिजे की लोकांनी सामंजस्यानं ह्या गोष्टी हे करून हे गोष्ट स्वीकारायला पाहिजे होतं. आणि आमचं एवढंच मत होतं की बाबा इतक्या दिवसानंतर एक अल्पसंख्याक समाजातला जो माणूस आहे की ज्यांनी आजपर्यंत गावामध्ये कुठलंही कधी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही किंवा कधी कुठल्या इलेक्शनला ते उभे राहिले नाहीत आणि आज त्यांच्यासाठी ही संधी चालून आली होती, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या. ॲक्च्युली आमचं एवढंच म्हणणं आहे की आजची ग्रामसभा जी झालेली आहे त्याचं ग्रामसेवकांनी कुठलेही प्रेशर न घेता ती खरं ग्रामसभेमध्ये जी निवड झालेली फिरोज शेख साहेबांची ती त्यांनी वैध ठरवून त्यांना तंटामुक्त ह्या पदावरती त्यांनी अगदी कुठल्याही ना हरकत घेतलं पाहिजे. कारण कसं आहे समोरचा जो उमेदवार होता तो अपात्र असल्यामुळे त्याचा काही विषय नाही आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली. त्यामुळे उगाच आता कुणाला तरी वेटीस धरून किंवा कुणाला शिरवाळ शिवीगाळ करून हा काय प्रकार होणार नाही. आणि आम्ही या बाबतीत रितसर प्रशासनाला जाब किंवा आमची जी काय अशा पद्धतीने जर कोणी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या बाबतीत आम्ही रितसर जाऊन प्रशासनाला लोकप्रतिनिधींना या बाबतीमध्ये 100% सांगू. आता तुम्ही सांगितलं की संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, सर्व बॉडी त्यांची आहे, सर्व त्यांचे अधिकारी त्यांचेच आहेत, त्यानंतर आणि काय सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील, चेअरमन असतील, हे त्यांच्या गटाचे तुम्ही सांगितलं. परंतु त्यांच्या माध्यमातून असा प्रश्न विचारण्यात आला आणि सांगण्यात आलं की बाबा आमदार साहेबांचा फोन आला आणि असं असताना गाव लेवलला आमदारांचा हस्तक्षेप नको आहे असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, हे सरासर बरं का, हा विषय चुकीचा आहे. कसं आहे, जो समजा आता गावात दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, म्हणजे दोन गटाचे कार्यकर्ते असतात. समजा ते वेगळ्या गटाचे असतील, आम्ही वेगळ्या गटाचे असतो.
जर समजा आमच्यावरती अन्याय होत असेल आणि खुर्चीवरती बसलेला जो न्याय देवता आहे तीच समजा जर एका गटाची असेल, उपसरपंच एका गटाचा असेल, अशा वेळेस आम्ही वारंवार त्यांना पोटतिडकीने सांगून जर आमचं कोण ऐकत नसेल, अशा वेळेस आम्ही कुणाला न्याय मागणार? आम्ही लोकप्रतिनिधींना फक्त एवढंच सांगितलं की बाबा परिस्थिती आवाक्याच्या बाहेर चालली, इथं विधायक पद्धतीने सगळ्या गोष्टी घडून सुद्धा त्या ग्रामसेवकाने बाबा सांगितले की बाबा ह्यांचा अर्ज वैध आहे, ह्यांना 100% ह्यांची निवड झाली पाहिजे, हा संबंधित जो आहे तो माणूस अपात्र किंवा त्याची कागदपत्र पूर्तता नाही, असं असताना सुद्धा त्यांना ज्यावेळेस तुम्ही एक वेगळं भांडणाचं स्वरूप त्या ह्याला आणता, अशा वेळेस आम्ही 100% कुणाला तरी न्याय मागणारच ना. आणि शेवटी तो तालुक्याचा पालक आहे, असं काय विषय नाही. त्यांनी आमदार साहेबांनी काय इथं पोलीस प्रोटेक्शन पाठवून त्यांच्यावर काय अन्याय केला आहे? कसं आहे, फक्त त्यांचं रोलिंग सगळ्या गोष्टी असताना म्हणजे सत्तेवरती ते असताना त्यांच्या हातातनं केवळ पद जाते, ही भूमिका सहन न झाल्यामुळं हा सगळा केलेला जो आहे तो विनाकारण म्हणजे फारसं आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये काही त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. विधायक पद्धतीनं तुम्हाला सांगतो ते झालेले, त्यांनी त्यांचा होमवर्क चांगला करायला पाहिजे होता. आम्ही आमचा होमवर्क चांगला करून आलतो आणि त्यांचं सगळे जी काय कागदपत्र ती क्लिअर होती. त्यामुळे उगाच निराधार ह्याने हस्तक्षेप केला का, त्यांनी सांगितलं का असलं जो प्रकार आहे, आणि ग्रामसेवकाचा फोन चेक करून सांगा की त्यांच्या फोनवरती आमदार साहेबांचा फोन आलता का. त्यांचे आरोप सगळे निराधार आहेत, माझं असं म्हणणं आहे थोडक्यात. तर धन्यवाद. आपण आहोत आता या ग्रामपंचायतमध्ये आणि आपण दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि तसं आपण सर्वांसमोर आरसा दाखवणार आहोत आणि दाखवत आहोत. आपण एका गटाची बाजू मांडत नाही तर दोन्ही गटाची बाजू समोर मांडतोय. आपण सर्वजण साथीनी चॅनलशी बोला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.